नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं म्हणजेच NHAIनं वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फास्टॅग खरेदी केल्यानंतर करावी लागणारी KYC ही अनिवार्य प्रक्रिया आता संपुष्टामध्ये येणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून जारी होणाऱ्या सर्व फास्टॅगसाठी आता स्वतंत्र KYC करायची गरज पडणार नाही. NHAIने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार या सुधारणेमुळे लाखो रस्ते वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनधारकांकडे वैध कागदपत्र असूनही फास्टॅग कार्यान्वित केल्यानंतर KYC प्रक्रियेमुळे त्यांना नाहक मनस्ताप आणि विलंब सहन करावा लागत होता. नवीन निर्णयामुळे ही गैरसोय आता पूर्णपणे दूर होणार आहे. ज्या कार धारकांकडे आधीपासूनच फास्टॅग आहे त्यांच्यासाठी आता नियमितपणे KYC करणं हे अनिवार्य राहणार नाही. प्राधिकरणानं स्पष्ट केलंय की केवळ विशेष तक्रारींच्या प्रकरणांमध्येच, म्हणजेच उदाहरणार्थ फास्टॅगचा गैरवापर, चुकीच्या पद्धतीनं जारी करणं किंवा तांत्रिक समस्या, यावेळेसच तुम्हाला KYCची गरज भासेल. अन्यथा कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू असलेल्या सध्याच्या फास्टॅगसाठी ही प्रक्रिया करण्याची गरज उरणार नाही. फास्टॅग कार्यान्वित करण्यापूर्वी बँकांसाठी पडताळणीचे नियम हे जास्त कडक करण्यात आलेत. यासाठी NHAIनं डेटाबेसवरती आधारित अनिवार्य पडताळणी लागू केली आहे. त्यामुळे आता जोपर्यंत वाहनाचा तपशील वाहन डेटाबेसशी जुळत नाही तोपर्यंत फास्टॅग हे ॲक्टिवेट होणार नाही. एकदा फास्टॅग ॲक्टिवेट झाला की त्यानंतर कुठल्याही अतिरिक्त पडताळणीची गरज राहणार नाही. जर वाहनाचा तपशील वाहन डेटाबेसमध्ये उपलब्ध नसेल तर बँकांना नोंदणी प्रमाणपत्राच्या म्हणजेच RCच्या आधारे तपशील तपासूनच फास्टॅग ॲक्टिवेट करावा लागेल. ऑनलाईन माध्यमातून विकले जाणारे फास्टॅग देखील बँकांनी पूर्ण पडताळणी केल्यानंतरच सक्रिय केले जातील. या नवीन निर्णयामुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार असून तांत्रिक प्रक्रियेतील अडथळे कमी होतील. डिजिटल इंडियाच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही माहिती समोर आलेली आहे NHAIकडनं आणि आता फास्टॅग वापरकर्त्यांना हा एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.